नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो आषाढ स्पेशल कापण्या। तर बघा, मस्त अशा कुरकुरीत आणि आतून मस्त अशा खुसखुशीत बनतात। बघा किती भारी दिसतात। तर आज आपण आषाढ तळूयात। तर मग वाट कसली बघताय? जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा की, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर मग पूर्ण बघितला नाही तर तुमच्या कापण्या या परफेक्ट प्रमाणात येतील नाही। आणि ह्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, म्हणजे या चांगल्या राहतात। चला तर मग आपण कापण्या रेसिपी बनवायला सुरुवात करूया। कापण्या बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते आपण इथे बघत आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे, आणि याच वाटीने मोजून मी 1 वाटी गावरान गूळ घेतला आहे, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, आणि 2 चमचे तीळ घेतले आहे। तीळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही खसखस वापरली तरी चालेल। आणि याच वाटीने मोजून मी 1 वाटी पाणी घेतलं आहे। आता या पातेल्यामध्ये मी सगळा गूळ घालून घेते, आणि आता आपल्याला हा गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे गॅसवरती पूर्ण वितळेपर्यंत। आता इथे प्लेटमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ काढून घेतलं, आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे, आणि त्यासोबतच बडीशेप 1 चमचा यामध्ये टाकून घ्यायची। आणि आपलं हे गुळाचं पाणी संपूर्णपणे थंड झालं आहे। आता आपण थोडं थोडं घालून मळून घेऊया। पहिले हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, आणि आता थोडं थोडं हे पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। आता ही कणिक आपल्याला घट्टसर मळून घ्यायची आहे, आणि इथं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जे आपण गुळवणी बनवली होती फक्त तेच पाणी वापरले आहे। घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचा। बघा, इथं मी असा घट्टसर कणकेचा गोळा मळून घेतला आहे। आता आपल्याला याचे 2 पोर्शन करायचे आहे, आणि आपल्याला हे पीठ न लावता लाटून घ्यायचे आहे। बघा, याप्रमाणेच गोल करून घ्यायचं आहे, आणि मग लाटायला घ्यायचं आहे। याप्रमाणे असं लाटून घ्यायची पोळी। शंकरपाळे करण्यासाठी जी पोळी बनवतो तशीच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको। आता मी हे अशी लाटून घेते। इथे मी बघा अशी पोळी लाटून घेतली आहे। आता यावर तीळ घालून घ्यायचे आपल्याला। असं कापण्यामध्ये खसखस घालतात, पण मी तीळ टाकते। कुठलेही घेऊ शकता तुम्ही, खसखस किंवा तीळ घेतले तरी काही हरकत नाही। मला कापण्यामध्ये तीळ आवडतात म्हणून मी तीळ घेतले। असे सगळीकडे पसरून द्यायचे ते, आणि पुन्हा एकदा अर्ध्यात हाताने अशी लाटून घ्यायची। आणि बघा मस्त किती भारी दिसतात। असेच लाटून घ्यायची पोळी, मस्त लाटल्या जाते। मी पोळी लाटून घेतली आहे। आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। मी आता या उलटण्यानेच कट करून घेते, तुम्ही सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकता। असं तुम्ही बघू शकता मी उभे कट लावून घेतले। आता आपल्याला आडवे न कापता थोड्या प्रमाणात आपल्याला हे कट तिरपे लावून घ्यायचे आहे, म्हणजे कापण्या अशाच असतात। याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचे। बघा, इथं मी मस्त अशा कापण्या कट केल्या आहे। आता याचप्रमाणे दुसरी पोळी सुद्धा लाटून कट करून घ्यायची आहे। आता मी इथं दुसरी पोळी सुद्धा लाटून घेते। आता इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, आणि तेल व्यवस्थित तापलं आहे। गॅस मंद आचेवर नाही ठेवायचा, मध्यम आचेवर करून घ्यायचा। जास्त फास्ट पण नको, म्हणजे मीडियम आचेवर आपल्याला हे कापण्या तळून घ्यायच्या आहेत। इथं मी सगळ्या कापण्या कट करून घेतल्या आहे, आणि आता याला तळून घेऊया। आता इथं मी या उलटण्याने असं ढवळून घेते। हे आपण जसं गुलाबजाम जसं ढवळतो तसं अशा या फिरवून घ्यायच्या, म्हणजे एकमेकांना चिकटतील नाही।
तर आज आपण इथे आषाढ स्पेशल कापण्या बनवत आहे। आषाढ लागला की तळणीचे पदार्थ झालेच पाहिजेत। तर मग आज आपण आषाढ तळतोय आणि मस्त अशा खरपूस तळून घ्यायचे आहे। आता चांगल्या होईपर्यंत मी या तळून घेते। आता या मी 3 ते 4 मिनिट असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेते। बघा मस्त याला सोनेरी रंग आला आहे। आता आपण याला काढून घेऊया। असं मस्त तेल नितळून घ्यायचं। आता याला मी काढून घेते। आता याचप्रमाणे आपल्याला सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। बघा इथे सगळ्या कापण्या तळून झाल्या आपल्या। आता तुम्हाला मी एक कापणी खाऊन दाखवते। हे बघा क्या बात आहे, एकदम भारी झाल्या आणि मस्त अशा कुरकुरीत झाल्या। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त अशा सॉफ्ट झाल्या आहे आणि एक नंबर बनतात, चवीलाही मस्त लागतात। तर आज आपण आषाढ स्पेशल कापण्या बनवल्या आहे। आषाढ म्हटलं की तळणीचे पदार्थ व्हायलाच पाहिजे। आषाढामध्ये पाऊसही चालू होतो, त्यामुळे तळणीचे पदार्थ आवर्जून झालेच पाहिजेत। तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।